हम सब 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 बीच वाले बोलो और आगे वाले बोलो और पीछे वाले बोलो और पीछे वाले बोलो और बीच वाले बोलो और बीच वाले बोलो और देना पड़ेगा देना पड़ेगा और देना पड़ेगा और लेट के रहेंगे और लेट के रहेंगे और लेट के रहेंगे धन्यवाद मित्रों एवढं या राज्यातल्या कुठल्याही घटकाला समाधानी करू शकत नाही आणि राज्यकर्ते हे राज्यकारभार करण्यामध्ये अपयशी झालेले आहेत हे वारंवार सिद्ध झालंय आणि आज पुन्हा एकदा महसूल विभागाचे जे कर्मचारी जे आहेत लोकपाल सगळे हे मागील जवळपास 13 सप्टेंबरपासून आंदोलन करतायत आणि आज यांचा उपोषणाचाही काही कर्मचाऱ्यांचा हा 3रा दिवस आहे। या आंदोलनाने हे सिद्ध केलं आहे की स्वतःच्याच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही हे न्याय देऊ शकत नाही। मुळात यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आणि राज्य शासनाने जर मनात आणलं तर यांना निश्चितच चतुर्थ श्रेणी दर्जा देता येऊ शकतो, परंतु आज राज्य सरकार हे कर्जाच्या मोठ्या खाईत गुंतलेलं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महायुतीचे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ आहे आणि त्यामुळे आज एकीकडे लाडक्या बहिणी आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे या ठिकाणी आमच्या अनेक कोतवाल लाडक्या बहिणी आहेत, अनेक बंधू आहेत, हे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना रोषाला सामोरं जावं लागतं आहे। आज यांना निवृत्ती वेतन नाही, यांना मासिक वेतन नाही, यांना कुठलाही भविष्य निर्वाह निधी नाही, यांना वैद्यकीय सुविधा नाहीत। ज्या कर्मचाऱ्यांकडून आपण ज्या कर्मचाऱ्यांना महसूल प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामधला दुवा म्हणतो, महसूल विभागाच्या सगळ्या योजना ज्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात, आज त्यांनाच रस्त्यावर बसून आंदोलन करायची जर वेळ आहे याचाच अर्थ शेतकरी असतील, महिला असतील, तरुण वर्ग असेल किंवा कर्मचारी असतील, या कुठल्याही घटकाला हे राज्य शासन न्याय देऊ शकत नाही। हे राज्यकारभार करण्यासाठी सपशेल अपयशी झालेलं सरकार आहे। आपल्या आजोबा पंजोबापासून आणि आमच्या लहानपणापासून आपण पाहत आहोत की शासकीय कर्मचारी जर म्हटलं तर आपल्याला कोतवाल हा चेहरा समोर येतो आहे आणि महसूल मंत्री आपल्या नागपूरचे असून सुद्धा कोतवालांना न्याय मिळत नाही आहे, तर काय सरकारची भूमिका राहू शकते याच्यामध्ये आणि न देण्याचं कारण काय? सरकारची भूमिका तर आपण निश्चितच सरकारच्या प्रतिनिधींना, सरकारच्या मंत्र्यांना सरकारमधल्या विचारली पाहिजे। आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की जर या नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, महसूल मंत्री नागपुरातले आहेत, तर किमान आंदोलनकर्त्या लोकांना थोड्या सोयीसुविधा द्या, त्यांना संरक्षण पुरवा। पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला भगिनी मोठ्या संख्येनं आहेत, कुठल्याही प्रकारच्या त्यांना किमान ज्या काही बेसिक सुविधा हव्या होत्या द्यायला आंदोलन करते त्यासुद्धा दिलेल्या नाही आणि मुळात सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही। इच्छाशक्ती असतील तर निश्चितच त्यांच्या या मागण्यांसाठी मार्ग राज्य सरकारला काढतात। आपण यांच्या आज आपण इथे भेट दिलेली आहे, काय आपलं मागणं राहील सरकारला यांच्याकरिता महसूल सेवकांना? सरकारला मागता मागता पूर्ण महाराष्ट्र हतबल झालेला आहे, तरी हे सरकार हे पुरं सहज झालं आहे। सगळ्यात मोठी शोकांतिका आज नागपूर शहरात अशी घडली आहे की इथला मुख्यमंत्री, इथला महसूल मंत्री, इथलाच पालकमंत्री, तरीही इतक्या संख्येने पूर्ण आमच्या आई बहिणी सगळे इतके मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे, तरी त्यांचा एक प्रतिनिधी येऊन नाही राहिला, इथं त्यांना भेट देऊन नाही राहिला। सगळ्यात मोठी शोकांतिका ह्या सरकारची आहे। आपण आपल्या पक्षातर्फे काय यांना मदत करणार? आमच्या पक्षातर्फे आमच्या जयश्रीताई ठाण्याहून आलेले आहे, बुलढाण्यावरून आलेले आहे, त्या प्रवक्ता आहे। आमच्या मागण्या म्हणजे या महसूल विभागाच्या ज्या मागण्या आहे आमची ताई नक्कीच बावनकुळे साहेबापर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचेल आणि ते प्रयत्नशील आहेत। विधान भवनात मुद्दा पकडून धरायला आपण भाग पाळणार का? आता काय सांगावं तुम्हाला, विरोधी पक्ष नेता पक्षच पद नाही, हा सरकारची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। तर काय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तरी कुठेच प्रश्न मांडणार? तर आम्ही या सरकारला प्रश्न विचारतो
की या महाराष्ट्र राज्य सरकारने विरोधी पक्षामध्ये म्हणजे कोणती भूमिका आम्ही मांडावं जनतेसाठी, हाच मोठा प्रश्न आहे. आता सप्ताह सुरू होता, महसूल सप्ताह सुरू. काय नाव आपला? शंकर सुरेश निंदेकर, चंद्रपूर जिल्हा. हां चतुर्थशीसाठी इथं नागपूर इथे आलेलं आहे. हां आज तिसरा उपोषणाचा दिवस आहे आणि आज 25 दिवस झाले आहे आम्हाला इथे येऊन. हां आणि आमचे सहकारी चंद्रपूर तालुक्यातले इथे एवढ्या दिवसापासून येऊन सन्या अजूनपर्यंत महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री इथे पाहणी केली नाही, त्या लक्ष दिलं नाही. याचा आम्हाला खंत खूप वाटून राहिली आहे. तरी पण या आंदोलनाला येऊन सन्या थोडं सपोर्ट करा. त्यांनी येऊन सन्या का जे ई-पिकचं काम लटकलं आहे, इलेक्शनचे कामं आम्हाला खूप सारं कामं त्यांनी इथं वाटून दिले आहे. पण आम्हाला ते कामं आता थोडं फार त्रास होता लोकांचा, शेतकऱ्याचा फोन येऊन राहिले. पंचनामे आहे, त्यांचे अजून काही इतर दाखले वगैरे आहे, ते खूप कामं ते लटकलेले आहे. तरी ते पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे 25 दिवसापासून आंदोलनात सहभागी आहोत. काय नाव आपलं सर? मिलिंद वानखेडे. माझं नाव सचिन एकंकर, जिल्हा चंद्रपूर. तर आज उपोषणाचा तिसरा दिवस आणि 25वा दिवस हे आंदोलनाचं चालू आहे. तरी आजपर्यंत महसूल मंत्र्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही. तरी मी त्यांना तुमच्यामार्फत अशी नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या आंदोलनाला एक भेट द्यावी. काय नाव आपला? सर माझं नाव रुपेश पानघाटे, चंद्रपूरचे राहणार आहेत का? जिल्हा चंद्रपूर आहेत. आपलं सर? सर माझं नाव जीवन शेंडे, चंद्रपूर. करतो माझा महसूल सेवक बांधव मंत्रालयातून जेव्हा पत्र निघते की तुमच्या जिल्ह्याची, कलेक्टर साहेबांना विचारणं होते की तुमच्या जिल्ह्याची शासकीय जमीन महसूल प्रशासनाची माहिती आम्हाला आवश्यक आहे, तेव्हा माननीय तहसीलदार साहेब मंडळ अधिकारीला आदेशित करतो, मंडळ अधिकारी तलाठीला आदेशित करतो आणि तलाठी आपल्याकडून माहिती संकलित करून मंत्रालयात जातो. आपण पडद्यावरचे हिरो आहे, आपला सही नाही, परंतु आपल्यापासून हे महाराष्ट्र शासन सांगतो, परंतु त्याला हिंमत नाही. मी या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, महाराष्ट्र शासन आदरणीय आमचे सर्व आदरणीय महसूल मंत्री साहेब, आम्ही काम करतो परंतु आमच्या कामाची दखल घेतली जात नाही. आम्हाला तुटपुंज्या मानधनावर जीवन व्यतीत करावं लागतं आणि हे जे तुटपुंज मानधन आहे यामध्ये आज 15,000 कुठल्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे. आज आपल्याला भरीव जे काही क्लास 4 ची मागणी आहे ती रास्त आहे, ती का देण्यात येऊ? माझा सवाल आहे, माझा प्रश्न आहे, क्लास 4 का देण्यात येऊ नये? जेव्हा महाराष्ट्र शासनाची स्थापना नव्हती तेव्हा हे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ नव्हतं, त्या अगोदरचं पद म्हणजे महसूल सेवक. आपण जिंकू श्रेणी घेऊन जाऊ. आता मी तुम्हाला विनंती करतो, आपण घोषणा देऊया. माझ्या पाठीमागे घोषणा तुम्हाला म्हणायची आहे. बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. महाराष्ट्र मजदूर संघटनेचा, महाराष्ट्र मजदूर संघटनेचा, महाराष्ट्र मजदूर संघटनेचा, विदर्भ मजदूर सेवक संघटनेचा, विदर्भ मजदूर सेवक